घेतलं जाणार नाही का? कारण तुझ्या आईचा एकमेव आधार तुलाच. तो रडत गेला, कारण त्याला देशाची सेवा करायची होती. तो आईला म्हणाला, आई मला तुझ्यामुळे सैन्यामध्ये भरती होता आला नाही, मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे. आई म्हणाली, बस बेटा एवढंच, तू जाशील सैन्यामध्ये. आणि रात्रभर तो मुलगा झोपला, आई झोपली. सकाळी उठून तो मुलगा पाहतो तर आईनं फास घेतला होता. आईनं स्वतःचा जीव संपवला होता आणि तिला चिठ्ठी लिहून ठेवली होती, बेटा या भारत मातेच्यासाठी तिची सेवा करायला तुला जायचं आहे ना, त्याच्या आड तुझी ही आई येत असेल तर लेकरा तुझ्या ध्येयाच्या आड तुझी आई कधीच येणार नाही. तुझी आई आता देवाघरी जाते का, तर तू सैन्यात गेला पाहिजेस आणि या भारत मातेच्या सेवेसाठी राष्ट्रासाठी तू तुझ्या प्राणाचं बलिदान दिलं पाहिजेस. ती आई कुठं, जी स्वतःच्या मुलासाठी स्वतःचा देह ठेवते. आणि आता तुम्ही आया कुठं, जी ग्रामपंचायतची कचरा कुंडी सोडते, तिच्यात रेशनचं तांदूळ ठेवते आणि गोडसईवाल्याला फोन करते, आमचे तांदूळ खपत नाही बा. अरे 7 ते 8चा शो का 7 ते 9चा?